काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील हे एका लग्न सोहळ्यात एकत्र आले होते आणि यामुळे ठाकरे गट आणि भाजप एकत्र येणार अशी चर्चा रंगली होती। यावर पहिल्यांदाच मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिलंय। आमच्यातील संबंध खूप खराब आहेत, अशी परिस्थिती नाही असं फडणवीस यांनी म्हटलंय। उद्धवजींची आणि माझी निवडणुकीनंतर सार्वजनिक स्थळी भेट झाली आहे, त्याच्या व्यतिरिक्त कधी भेट झाली नाही। आणि आमच्यातले संबंध कधीच असे नव्हते की समोर भेटल्यानंतर नमस्कार नाही करता येणार। आम्ही भेटतो, नमस्कार करतो, दोन चांगल्या गोष्टी बोलतो, ते संबंध आहेतच। म्हणजे संबंध खूप खराब आहेत अशी परिस्थिती नाही आहे, पण याचा अर्थ आता काही आम्ही जवळ येतोय आणि आम्ही त्यांना घेणार आहोत वगैरे अशी काही परिस्थिती नाही। आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या 36 जिल्हे 36 रिपोर्टरमध्ये। अमरावतीत शासनाची सीसीआय मार्फत कापूस खरेदी सुरू आहे आणि त्यासाठी त्यांनी स्थानिक जिनिंग सोबत करार केलेला आहे। मात्र या ठिकाणी कापसाचा स्टॉक फुल झाला असून साठवणुकीला जागा नाहीये, त्यामुळे शासनाची कापूस खरेदी मंदावली आहे। तसंच कापूस उत्पादक शेतकरीही अडचणीत सापडला आहे। सोलापूरमध्ये वळसंग हद्दीत सुरू असलेल्या डांबर खडी प्लांटमुळे परिसरातील शेती पिकांचं मोठं नुकसान झालं। या प्लांटमधून निघणारा धुरळा आजूबाजूच्या शेतांमध्ये पिकांवर बसत असल्यामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। मागील 2 वर्षांपासून परिसरातील शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। कोल्हापूरच्या शिवनाकवाडी या गावामध्ये 200हून अधिक जणांना विषबाधा झालेली आहे। 100हून अधिक गावकऱ्यांना इचलकरंजीच्या आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। या यात्रेनिमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसादामध्ये तयार करण्यात आलेल्या खिरीमधून ही विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आहे। वर्ध्याच्या तुळजापूर वघाळातील शेतकरी गणेश कोल्हे यांच्या बँक खात्यातून तब्बल 50,584 रुपये गायब झाले। शेतकऱ्याचं बँक खातं हॅक झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। या प्रकरणी सायबर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। मात्र अचानक पैसे खात्यातून गेल्यामुळे शेतकरीही चिंतेत आहे। चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची शिकार करणाऱ्या बहेलिया टोळीच्या शोधासाठी तपास यंत्रणा खडबडून जाग्या झालेल्या आहेत। राज्यासह देशातील शिकारी टोळ्यांच्या मुसक्या आवळायला सुरुवात झाली आहे। तेलंगणाच्या आसिफाबादमधून 16 आरोपींना अटक करण्यात आली। ते सगळे बहेलिया टोळीतले असल्याची माहिती आहे। नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा नगरपालिकेच्या विरोधात गावकऱ्यांनी गटारीच्या घाण पाण्यात बसून आंदोलन केलंय। शहरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलं असून विकास कामं होत नसल्याच्या तक्रारी गावकऱ्यांनी यावेळेस केलेल्या आहेत। यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील दहागावच्या पळशी फाट्याजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। पळशी फाटाजवळ स्कूल बसला अपघात होऊन 9वीतील विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता। त्यामुळे शाळा संचालकांसह अध्यक्ष दर्शन अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा, तसंच शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणीही गावकऱ्यांनी केलेली आहे। तुळजापूरमध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय। नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन सरसकट खरेदी करण्याची मागणी यावेळेस शेतकऱ्यांनी केली आहे। तसंच सोयाबीनला हमीभाव खरेदी केंद्राला मुदतवाढ देण्याची मागणीही करण्यात आलेली आहे। शक्तीपीठ महामार्ग राज्यातील 12 जिल्ह्यांमधून जातोय आणि या महामार्गाला शेतकऱ्यांमधून होत असलेला विरोध कायम आहे। नांदेडमधून देखील महामार्गाला विरोध करण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत। आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी आज नांदेड ते वसमत या महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। मुख्याध्यापकांना सेवेमध्ये रुजू करण्यासाठी विद्यार्थिनींनी सोलापूर जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन केलं। अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गीतील जिल्हा परिषद कन्नड शाळेचे मुख्याध्यापक महांतेश कट्टीमन्नींना निलंबित करण्यात आलेलं आहे। मात्र त्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यासाठी विद्यार्थिनींनी हे आंदोलन केलेलं आहे। अमरावतीच्या महिला आणि बालविकास विभागाच्या मुख्य कार्यालयावर हजारो अंगणवाडी सेविकांनी धडक मोर्चा काढला। लाडकी बहीण योजनेच्या सर्वेचे प्रतिफॉर्म 50 रुपये द्या, अंगणवाडी सेविकांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचा दर्जा आणि ग्रॅच्युटी द्यावी, या मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आक्रमक झालेल्या होत्या।
सेवाग्रामच्या कस्तुरबा हेल्थ सोसायटीच्या कर्मचाऱ्यांनी अखेर आंदोलन मागे घेतलंय। विविध मागण्यांसाठी 22 जानेवारीपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू होतं। रुग्णालयातील सर्व कर्मचारी बाहेर पडल्यामुळे संस्थेनं आंदोलनाची दखल घेत आंदोलकांच्या 9 पैकी 8 मागण्या मान्य केलेल्या आहेत। पुण्यावरून अमरावतीला जाणाऱ्या एक्सप्रेसमध्ये काही प्रवासी विद्यार्थ्यांनी बोगस टीसीचा प्रताप उघडकीस आणलेला आहे। दिनेश महाडिक असं या तुतया टीसीचं नाव आहे। टीसी तुतया असल्याचं उघड झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी या टीसीला ताब्यात घेतलंय। कल्याणमध्ये राजरोसपणे अनधिकृतपणे चाळींचं बांधकाम सुरू आहे। केडीएमसीच्या पथकानं अनधिकृत चाळींवर हातोडा फिरवलेला आहे। तसंच चाळींना देण्यात आलेल्या अनधिकृत नळ जोडण्या देखील आता तोडण्यात आल्या। नाशिकच्या सटाणा तालुक्यातील दोधेश्वर परिसरात असलेल्या डोंगराला आग लागली होती। नागरिक आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही आग विझवली आहे। आगीचं कारण अद्यापही समजलं नसून या घटनेचा पुढील तपास वन विभागाकडून करण्यात येतोय। कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ परिसरातील एनसीसी भवन मार्गावर बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला। स्थानिकांनी प्रसंगावधान राखत आग विझवण्याचा प्रयत्न केला। दरम्यान आगीचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही। संभाजीनगरच्या सिल्लोड बस स्थानकावर एका माथेफिरूनं आपल्या पत्नीला शिवीगाळ करत जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे। पत्नी दुसऱ्यासोबत बोलत असल्याच्या रागातून पतीनं हे संतापजनक कृत्य केलं। पत्नीच्या तक्रारीनंतर पती शेख सलमान शेख मोहम्मद शरीफ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुणे पोलिसांनी सिंघम स्टाईल कारवाई करत आरोपींची चांगलीच जिरवली आहे। पुण्यात जिथं आरोपींनी गाड्या फोडल्या आहेत त्याच एरियातून त्यांची वरात काढण्यात आली। बिब्वेवाडीमध्ये काल या आरोपींनी 50 पेक्षा जास्त गाड्यांची तोडफोड केली होती। मात्र पुणे पोलिसांनी ॲक्शन मोडवर येत 6 तासांच्या आतच 3 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत। बडोदा JNPT महामार्गाच्या भूसंपादनात बदलापूरच्या आदिवासींची आर्थिक फसवणूक झाली आहे। 10 आदिवासींच्या बँक खात्यामध्ये भूसंपादनाचे 74,50,000 रुपये या आहेत आणि या आरोपींनी परस्पर स्वतःच्या आणि निकटवर्तीयांच्या खात्यात हे पैसे वळवल्याचा आरोप आहे। या प्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकरला गोळ्या घालून मारलं पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया उदयनराजेंनी दिली आहे। सोलापूरकर हा औरंगजेबाची औलाद आहे, जिथं दिसेल तिथं त्याला ठेचा आणि गाडा अशी आक्रमक भूमिकाच खासदार उदयनराजेंनी घेतली आहे। राहुल सोलापूरकर यांच्या या वक्तव्यानंतर नेते अमोल मिटकरी ही आक्रमक झाले। अभिनेता राहुल सोलापूरकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी अमोल मिटकरींनी राज्यपालांकडे केली आहे। शिवरायांबाबतच्या त्या विधानावर राहुल सोलापूरकर यांनी माफी मागितली नसती तर आम्ही त्याचा पुढचा कार्यक्रम केला असता अशी प्रतिक्रिया मंत्री नितेश राणेंनी दिली आहे। राहुल सोलापूरकरच्या विरोधात पुण्याच्या कोथरूडमध्ये शिवसैनिकांनी आंदोलन पुकारलं। छत्रपती शिवरायांची नाक घासून माफी मागावी अशी मागणी करत जोडेमारो आणि धिक्कार आंदोलन करण्यात आलेलं आहे। राहुल सोलापूरकरांनी शिवरायाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानं त्यांना आता हे वादग्रस्त विधान होण्याची ही शक्यता असल्याचं दिसतंय। राहुल सोलापूरकर यानं वादग्रस्त विधानाचे जे विधान केलं होतं त्याचे पडसाद हे तळकोकणात देखील उमटले। सावंतवाडी येथील सोलापूरकर याच्या प्रतिमेला जोडे मारून त्याच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। आज बॅनरवर तुडवला, उद्या प्रत्यक्ष तुडवू असा इशारा मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आला आहे। सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर संभाजी ब्रिगेडनं देखील राहुल सोलापूरकरच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन केलं। त्यासोबतच सोलापूरकर याच्यावर तातडीनं गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे।
10वी-12वीच्या परीक्षेत मुस्लिम विद्यार्थिनींना बुरखा घालण्यास परवानगी देण्यात आली। परीक्षेत कॉपी होणार नाही असं मला सांगण्यात आलंय, त्यामुळे माझी मागणी फेटाळली नाही असं मंत्री नितेश राणेंनी म्हटलंय। ICMRचे प्रतिनिधी आणि आरोग्य विभागाचं पथक पुन्हा बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यामध्ये दाखल झालंय। 1 महिन्यानंतर पुन्हा केस गळती झालेल्या नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेतल्यानं नागरिकांमध्येही संभ्रम निर्माण झालाय। महिन्याभरापूर्वीच घेतलेल्या रक्तामध्ये आणि रक्तातील नमुन्यांमध्ये काही फरक दिसतो का, हे या तपासणीमधून समोर येणार आहे। संभाजीनगरातून 2 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या बिल्डरच्या मुलाची सुखरूप सुटका झाली। सिडको N4 मधून काल या मुलाचं अपहरण झालं होतं, मात्र पोलिसांनी अपहरणकर्त्याचा शोध घेऊन 18 तासांनी मुलाची सुखरूप सुटका केली। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या ब्रह्मपुरी जवळून 2 अपहरणकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे। जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये 4थीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीची वर्ग शिक्षिकाकडून छेडछाड करण्यात आलेली आहे। जालन्यातील शेवगा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत ही घटना घडली। दरम्यान या नराधम शिक्षकाला शेवगा ग्रामस्थांनी आणि सरपंचांनी चोप देऊन मौजपुरी पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे। राज्य सरकारनं उद्योगांसाठी NA परवानगीची अट रद्द केलेली आहे। एखाद्या ठिकाणी उद्योग सुरू करायचा असेल तर ती शेतजमीन आधी NA करावी लागत होती। सक्षम विकास प्राधिकरणाकडून परवानगी घेत किंवा ग्राम महसूल अधिकाऱ्याकडे नोंद करत उद्योग सुरू करता येणार आहे। नंदुरबार जिल्ह्यात GBSचे 2 रुग्ण आढळून आलेले आहेत। 2 लहान मुलांना GBSची लागण झालेली आहे। एका लहान मुलाची प्रकृती चिंताजनक आहे। दरम्यान ज्या गावामध्ये GBSचे रुग्ण आढळलेत त्या ठिकाणच्या पाण्याची तपासणी देखील केली जाणार आहे। नागपूरला भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। इंस्टाग्रामवर आणि इतर सोशल मीडिया साईट्सवरून तिकीट विक्री होत असल्याचा प्रकार सायबर गुन्हे शाखेनं उघड केला आणि यात नागपूरच्या 2 व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। प्रसिद्ध शिवव्याख्याते हबप शिरीष महाराज मोरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे ते 11वे वंशज होते। आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे पाऊल उचलल्याचं कारण आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये नमूद करण्यात आलं आहे। भगवंताला खूप आनंद झाला की आपल्या जीमेल अकाउंट कधीही हॅक होऊ शकतं। 250 कोटी जीमेल खात्यांना गुगलनं आता हा अलर्ट दिलाय। AI वापरून जीमेल हॅक केलं जात असल्याचा इशारा गुगलनं दिला। AIच्या मदतीनं सायबर गुन्हेगार अत्यंत सूक्ष्म आणि प्रभावी हल्ले करतायत असं देखील यावेळेस म्हटलं गेलेलं आहे। आणि आता पाहूयात, आज दिल्लीमध्ये दिल्ली विधानसभेसाठी मतदान पार पडलेलं आहे आणि आता मात्र आपण एक नजर टाकूया सगळ्यांचं लक्ष असलेल्या पोल ऑफ पोलवर। नेमका हा पोल ऑफ पोल काय सांगतोय, दिल्लीमध्ये कुणाची सत्ता येणार, पाहूयात या पोल ऑफ पोलमध्ये। दिल्ली कुणाची आपण बघतोय, मॅट्रिक्सचा सर्वे जो आहे त्यामध्ये भाजपला 35 ते 40 जागा, काँग्रेसला 1 आणि आपला 32 ते 37 जागा मिळतील असं मॅट्रिक्सचा पोल सांगतोय। तर चाणक्यनं भाजपला 39 ते 44, काँग्रेसला 2 ते 3 आणि आपला 25 ते 28 जागा मिळतील असा अंदाज वर्तवलेला आहे। पोल डायरीनं 42 ते 45 जागा भाजपला आणि काँग्रेसला 2 तर आपला 18 ते 25 जागा मिळतील असं म्हटलेलं आहे। तर आपण बघतोय पोल ऑफ पोल नुसार दिल्लीत भाजपची सत्ता येईल असं सध्या तरी दिसतंय। मॅट्रिक्स पोल नुसार भाजपला दिल्लीत 35 ते 40 जागा, मॅट्रिक्स नुसार आपला 32 ते 37, काँग्रेसला केवळ 1 जागा मिळेल। पोल ऑफ पोल नुसार दिल्लीत भाजपची सत्ता येणार असल्याचं दिसतंय। पुन्हा एकदा पाहूयात आपण ही पोल ऑफ पोलची आकडेवारी। दिल्लीमध्ये आज मतदान पार पडलेलं आहे, निकाल येणार आहे आणि त्याआधी पोल ऑफ पोल समोर आलाय। मॅट्रिक्सनं भाजपला 35 ते 40 जागा, आपला 32 ते 37 जागा दिलेल्या आहेत। चाणक्यनं 39 ते 44 जागांवर भाजपला यश मिळेल असं म्हटलंय, तर आपला 25 ते 28 जागा। पोल डायरीनं 42 ते 45 जागी भाजपचा विजय होऊ शकतो असं सांगितलंय, तर आपनं 18 ते 25 जागा भाजपला मिळतील असं इथं म्हटलेलं आहे। अर्थातच आजच मतदान पार पडलेलं आहे, त्यामुळे हे पोल ऑफ पोल आहेत, हा काही निकाल नाहीये। हा पोल ऑफ पोलचा आकडा आपण बघतोय, या ठिकाणी भाजप दिल्लीमध्ये सत्तेत येऊ शकते अशी, तर आपण बघतोय दिल्लीत भाजपची सत्ता येणार असं पोल ऑफ पोलनं या ठिकाणी आकड्यांमधून म्हटलेलं आहे। दिल्ली कुणाची, तर दिल्ली सध्या पोल ऑफ पोलमध्ये भाजपची असल्याचं दिसतंय।
गेल्या 10 वर्षांपासून आपची इथं सत्ता आहे आणि आता आपच्या सत्तेला आपला इथं हॅट्रिक काही करता येणार नाही असं सध्या तरी दिसतंय। पोल ऑफ पोलनुसार दिल्लीमध्ये भाजपची सत्ता येईल असं या ठिकाणी हे सगळे अंदाज सांगतायत। मेट्रीजनं 35 ते 40 जागा भाजपला दिल्या आहेत, तर आपला 32 ते 37 जागा दिल्या आहेत। चाणक्यानं 39 ते 44 जागा भाजपला मिळतील असं म्हटलंय आणि आपला 25 ते 28 जागा मिळतील असं सांगितलंय। तर पोल डायरीनं 42 ते 45 जागा भाजपला मिळतील, तर आपला 18 ते 25 जागा मिळतील असं सांगितलेलं आहे। काँग्रेसला मात्र 2 किंवा 3 इतक्याच जागा मिळतील असाही अंदाज या ठिकाणी पोल ऑफ पोल मधून समोर आलेला आहे। त्यामुळे भाजपची आता दिल्लीमध्ये सत्ता येऊ शकते असं पोल ऑफ पोलचे आकडे सांगतायत। अरविंद केजरीवाल यांची सत्ता इथं होती, गेल्या 10 वर्षांपासून आपची सत्ता दिल्लीमध्ये आहे, परंतु आपला आता दूर करून भाजप सत्तेत येऊ शकतं असं या पोल ऑफ पोलमध्ये म्हटलंय। थेट जाऊया दिल्लीत, आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रमोद, आपण बघतोय पोल ऑफ पोलनं अरविंद केजरीवाल यांची आप जी आहे ती बाजूला जाऊन भाजपची सत्ता येईल असे आकडे दिसत आहेत। बरोबर आहे स्नेहल, तुम्ही म्हणताय तसं ज्या विविध वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल केलेले आहेत त्या वृत्तवाहिन्यांचा हा अंदाज आहे आणि त्यांचे पोल ऑफ पोल आपण साम टीव्हीवरती दाखवतोय आणि त्यांनी सांगितलेलं आहे की दिल्लीमध्ये मागच्या 10 वर्षांपासून असलेलं आम आदमीचं पार्टीचं सरकार जाऊ शकतं आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार राजधानी दिल्लीमध्ये येऊ शकतं। प्रामुख्याने जर यात सांगायचं झालं तर सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की आम आदमी पार्टीबद्दलची जी अँटी इन्कम्बन्सी होती तो अँटी इन्कम्बन्सीचा मोठा तोटा जो आहे तो आम आदमी पक्षाला दिल्लीमध्ये बसताना दिसतोय आणि म्हणूनच आम आदमी पक्षाचं सरकार जाऊन भारतीय जनता पार्टीचं सरकार दिल्लीमध्ये येऊ शकतं। अशा अनेक एक्झिट पोलचा अंदाज जो आहे तो अनेक एक्झिट पोलनी वर्तवलेला आहे। अर्थात काही वेळापूर्वी मतदान पार पडलेलं आहे सगळ्याच पक्षांकडनं, म्हणजे प्रामुख्यानं जर सांगायचं झालं तर भारतीय जनता पार्टी असेल किंवा आम आदमी पक्ष असेल या दोन्हींकडनंही दावा केला जातो की दिल्लीमध्ये आमचंच सरकार येईल। मात्र सध्या तरी एक्झिट पोलनुसार दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार येऊ शकतं अशा पद्धतीची अपेक्षा जी आहे ती व्यक्त केली गेलेली आहे। आता एक्झिट पोलचा अंदाज नेमका कशा पद्धतीने खरा होतो हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र भारतीय जनता पार्टीकडनं प्रामुख्यानं जर सांगायचं झालंच नाही तर प्रचारामध्ये जे मुद्दे उपस्थित केले गेले होते त्या मुद्द्यांचा फायदा भाजपला झालेला आहे अशा पद्धतीचा देखील अंदाज। नक्कीच अशाच पद्धतीचं इथं वातावरण दिसतंय। धन्यवाद प्रमोद, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले सगळे ताजे अपडेट घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।